हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? तर काल माझ्या मैत्रिणीच्या इथं होता कार्यक्रम अॅनिव्हर्सरीचा. त्यांच्या इथं बनवायचं होतं 20 लोकांचं जेवण. त्या बोलल्या, की "या मला जरा मदत करायला." मग गेले आणि त्यांनी मटण बनवलं, मी पनीर बनवलं, मच्छीला मसाला लावून ठेवला संध्याकाळी फ्राय करायसाठी. मस्त भजे बनवले होते, कांदा भजे आणि भाकरी, चपाती, भात बनवला होता दुपारच्या जेवणात आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये बिर्याणी, फिश फ्राय बनवली होती आणि खीर बनवली होती. तर त्याच्यामध्ये नॉन-व्हेज न खाणारे लोक होते, तर खीर म्हणून त्यासाठी बनवली होती. नाहीतर तुम्ही म्हणसाल मच्छीसोबत खीर कोण खातं? तर ही मच्छीसुद्धा छान फ्राय करून घेतलेली आहे. अर्धी रव्याची आणि अर्धी रवा न लावता. आणि नंतर मग आम्ही संध्याकाळी बिर्याणी बनवली. एक 1-1.5 किलो चिकन घेतलं होतं. त्यामध्ये दही घातलं, पुदिना, कोथिंबीर कट करून घातला, बिरिस्ता करून घातला, धनी पावडर, लाल तिखट, बिर्याणी मसाला, आलं लसूणची पेस्ट आणि हे सगळं छान मिक्स करून 2 तासासाठी ठेवलं होतं. तर इथे बारीक चिरून कांदा लांब-लांब आणि टोमॅटो, हिरव्या मिरच्या, एक मोठा टोप घेतला, त्यामध्ये तेल घातलं, खडे मसाले, 3-4 लांब चिरून घेतलेले कांदे आणि परतून घेतलं. त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या. परत छान परतून घेतलं आणि नंतर 2 चम्मच याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातली. परत एकदा चांगलं परतून घेतलं मस्त असं आणि मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घातलं, जे मसाला लावून ठेवलं होतं ते, आणि परत एकदा याला चांगलं मिक्स करून घेतलं. तर बघू शकता तुम्ही, सकाळी 11 वाजतापासून आम्ही कामाला लागलो होतो तर रात्री 9 वाजेपर्यंत. कारण जेवण भरपूर बनवायचं होतं 10-20 लोकांचं. त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि याला परत एकदा छान मी मिक्स करून घेत आहे. त्याच्यामध्ये आता उभे चिरून घेतलेले टोमॅटो घातलेत आणि मस्त याला तेल आणि पाणी दोन्ही सुटलेलं आहे. आता याला परत एकदा कोथिंबीर आणि पुदिना टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे आलटून-पलटून. तर हे बघा, याच्यावर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे खाली बुडाला लागू नये म्हणून. दुसरीकडे भातसुद्धा शिजून घेतलेला आहे, राईस. तर हे बघा, तांदूळ शिजलेले आहेत हे. त्याचं पाणी काढून घेतलं आणि मस्त याला चाळणीमध्ये ठेवलेलं आहे. आता याच्यातलं अर्धं चिकन जे शिजलेलं आहे त्याच्यातलं अर्धं काढून साईडला ठेवलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, पुदिना घातला, वरून राईस घातला, परत थोडासा बिरिस्ता आणि तूप घातलं, परत कोथिंबीर, पुदिना घातला आणि जे काढलेलं चिकन होतं ते टाकलेलं आहे आणि मस्त बिर्याणी तयार केलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवण आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.